गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे। इथे मी पावशर सुकट घेतलेली आहे, म्हणजे 250 ग्रॅम एवढी इथं सुकट घेतलेली आहे। ही सुकट आता आपण व्यवस्थित अशी कढईमध्ये 2 ते 3 मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती परतून घेणार आहोत। म्हणजेच ही सुकट आपण भाजून घ्यायची आहे थोड्या प्रमाणात। लगेचच 2 ते 3 मिनिटात सुकट लगेचच भाजून तयार होते। अशा पद्धतीने ही सुकट आलटून पालटून व्यवस्थित अशी कढईमध्ये परतून भाजून घेतलेली आहे। आणि ही सुकट आता आपण एका भांड्यामध्ये, ज्या भांड्यात आपण ही सुकट धुणार आहोत त्याच भांड्यामध्ये ही सुकट काढून घ्यायची आहे व्यवस्थित अशी भाजून घेतल्यानंतर। आणि पाण्यात टाकल्यानंतर सुकट 2 ते 3 मिनिट पाण्यात तशीच ठेवायची आहे। 2 ते 3 मिनिटांनी ही सुकट व्यवस्थित अशी 2 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे, कारण या सुकटीला जर काही रेती असेल तर ती खाली पाण्यात जमा होते। तुम्ही आता ही प्रोसेस पाहत असाल। या पाण्यात आता आपण सुकट ऍड करून घ्यायची आहे, ती 2 ते 3 मिनिट ठेवून द्यायची आहे आणि नंतर याला 2 पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहे। तुम्ही जर ही रेसिपी पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज 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 चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। याच पद्धतीने तुम्ही इथं पाहत असाल ही सुकट आता आपण धुवून घेणार आहोत। सुकट छान अशी धुवून झाल्यानंतर गॅसवरती परत एकदा कढई गरम करण्यास ठेवून द्यायची आहे आणि कढईमध्ये 4 चमचे तेल ऍड करून घेणार आहोत। आणि या तेलामध्ये 4 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे आपण ऍड करून घ्यायचे आहे, कारण सुकटीला जेवढा कांदा जास्त घालू तेवढी सुकट खायला छान लागते। त्यामुळे आपण या कढईमध्ये आता 4 चमचे तेल ऍड करून झाल्यानंतर याला बारीक चिरलेला मीडियम साईजचे 4 बारीक चिरलेले कांदे आपण ऍड करून घेणार आहोत। कांदे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं पाहत असाल ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस सर्व करायची आहे। गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच कांदे आपल्याला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। हा कांदा आपला व्यवस्थित बारीकच चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण तेलावरती परतून घेतल्यानंतर या मिश्रणामध्ये 1 लहान चमचा हळद मिक्स करून घ्यायची आहे। हळद सर्व मिश्रणात परतून घ्यायची आहे। सोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणात। त्याचसोबत आपण या मिश्रणामध्ये लाल तिखट चवीनुसार ऍड करून घेणार आहोत। ते म्हणजे आपल्या घरात साठवणीतले लाल तिखट असते ते लाल तिखट आपण चवीनुसार इथं मिक्स करून घ्यायचे आहे। मी 2 ते 2.5 चमचे इथे लाल तिखट मिक्स करून घेतलेले आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेले आहे त्या पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित तेलावरती परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये सुकट ऍड करून घेणार आहोत। सुकट सुद्धा सर्व मिश्रणात व्यवस्थित अशी एकत्रित परतून घ्यायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून ही सुकट आपण 4 ते 5 मिनिटांवरती गॅसच्या अगदी स्लो फ्लेमवरती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटात ही खायला तयार होते। भाकरी सोबत खाऊ शकता तुम्ही ही सुकटीची भाजी, किंवा तुम्हाला आवडत असेल चपाती सोबत खाऊ शकता। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। सुकट आपली पूर्ण शिजून तयार झाल्यानंतर वरून याच्यावरती कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे। तुम्ही इथं पाहत असाल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चॅनेल नक्की सबस्क्राईब करा।